हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी ज्योती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि गुड इव्हिनिंग तुम्हा सगळ्यांना. तर आज सकाळपासूनच काहीच घरात काम केलं नव्हतं. एक दिवस असा सुद्धा असतो, प्रत्येकासाठीच असतो. तो आज मी माझ्यासाठी घेतला. कारण काय झालं की सकाळी उठले मी आणि व्हॉट्सअप ओपन केलं आणि पाहिलं तर खुशीच्या स्कूलमधून मेसेज आला होता की आता मंडे पासून तिचं स्कूल चालू होणार आहे. सो म्हटलं अरे यार, आता माझं रुटीन पुन्हा एकदा डिस्टर्ब होणार. एवढे एक महिना मस्त, म्हणजे एक महिना म्हणू शकत नाही बरं का. मी गेले लग्न झाल्यापासून आमच्या घरातलं रुटीन थोडंसं वेगळं आहे, कारण की हे ऑफिसला उशिरा जातात आणि उशिरा येतात. सो रात्री झोपायला पण उशीर होतो, सकाळी उठायला सुद्धा उशीर होतो. आणि आता ते माझं शेड्यूल पूर्ण चेंज होणार आहे, कारण खुशीला स्कूलला सकाळी लवकर जायचंय. त्यामुळे म्हटलं चला आता 2 दिवस राहिलेले आहेत खुशीला स्कूलला जायला, तर मस्त निवांत झोप काढून घ्यावी. महिनाभर मी भरपूर झोप काढलेली होती, त्याच्या अगोदर तर कितीतरी वर्ष मी झोपाच काढत आहे फक्त. पण म्हटलं आता जाऊ दे, आता अजून 2 दिवस सुखाची झोप घ्यावी. आणि मी पूर्ण दिवस आज आराम मोबाईल बघितलेला आहे, मन भरून बघितला. आणि तेच माझी इच्छा होती. सकाळपासून काहीच काम केलं नाही. तुम्हाला दाखवते किचन वगैरे, जर तुम्ही पाहिलं ना तर पूर्ण असं मेसी आहे. घर पण माझं पूर्ण मेसी आहे. सगळा असा पसारा वगैरे पडलेला आहे. पण आता असू द्या, तेवढं तर चालणारच आहे. थोडेसे लाईफ चिल पण असावी. नेहमीच एकदम परफेक्ट असणं गरजेचं नाही. मी माझ्या स्वतःला खूप जास्त प्रायोरिटी देते, खरं सांगते तुम्हाला. आणि बघा, एका साईडला मी चहा ठेवलेला आहे. आता चहा पिऊन ना मस्त असं मी माझ्या घर कामाला सुरुवात करणार आहे. सगळ्यात अगोदर तर मला दळण टाकायला जायचं आहे. आता खरं तर या टायमिंगला मी घरातलीच कामं करते, परंतु दळण संपलं होतं. सो म्हटलं चला दळण पहिलं टाकून यावं, कारण की काल थरसडे होता. गुरुवारी आमच्या तिकडे सगळ्या गिरणी अशा बंद होतात. येता येताच भाजीपालाही थोडा स्वयंपाकाला घेऊन आले. आणि येतानाच ना घरी मला असं जांभूळ दिसलं होतं, म्हणून तेही मी 50 रुपयाला पावशेर असं घेतलं. दिवसभर ना फक्त आराम आणि मोबाईल पाहिला होता, त्यामुळे घरातील कोणतंच काम केलं नव्हतं. त्यामुळे पहिली स्वच्छता करून घेतली. तशी तर ना जास्त काही घाण झाली नव्हती, परंतु थोडी खुशीने खेळणी वगैरे अशी पसरली होती, थोडी धूळ आली होती. तीच म्हटलं क्लीन करावी आणि मस्त असं देवाला दिवा लावून घ्यावा. त्याच्या अगोदर ना तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. संध्याकाळच्या 7 वाजायला आल्या होत्या. सो म्हटलं दिवा लावून घ्यावा. घरात दिवा लावला ना की वातावरण कसं एकदम फ्रेश होतं. बाहेर इतकं सुंदर असं वातावरण तयार झालं होतं. थोडंसं ढगाळ वातावरण, थोडासा सूर्यप्रकाश, असं मिक्स कॉम्बिनेशन झालं होतं. जेवायला मस्त अशी मी मटकीची आमटी केली होती आणि चपात्या, भात आपला साधाच बेत होता. स्वयंपाक तर माझा अगोदरच झाला होता, पण जी भुर्जी मला सुक्की भाजीसाठी करायची होती ना, ती मी खुशीचे बापा आल्यानंतरच केली. कारण गरम गरम जी भुर्जी असते ती खायला मज्जा काही वेगळीच असते. तर भुर्जी करताना ना मी ते भरपूर असा कांदा घालते, मस्त भरपूर असं तेल सुद्धा घालते. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर आपलं लाल तिखट, हळद, मीठ हे चवीपुरतं घालायचं आहे. मग नंतर फेटलेलं जे अंडं आहे आपलं 2-3 तुमच्या आवडीच्या क्वांटिटीनुसार ते घालून घ्यायचं आहे. आणि छान अशी भुर्जी आपली परतून घ्यायची आहे. जेवण बनवून झाल्यानंतर सर्वात अगोदर खुशीला असं जेवण चारलं. खुशी अशी पोट भरून जेवली ना की मलाही खूप भारी वाटतं. खुशी जेवून झाल्यानंतर ना आम्ही दोघे सुद्धा जेवलो आणि मस्त असं नंतर जे आपलं रेग्युलर काम असतं रात्रीचं ते करायला सुरुवात केली. आता ना इथेच आमच्या रोजच्या रुटीनमध्ये दुसऱ्यांपेक्षा थोडासा बदल आहे, कारण की रेग्युलर जी लोक असतात ती 7-8 वाजता जेवतात. आम्ही 10 वाजता जेवतो. म्हणजेच त्याच्यानंतर सुद्धा उशीर होऊ शकतो, कारण की खुशीचे बापा हे ऑफिसवरून उशीर येतात. त्यामुळे पुढचं जे सगळं शेड्यूल आहे ते उशीर होत जातो. आता ते उशिरा ऑफिसवरून आल्यामुळे ना मग आमचं पुढचं शेड्यूल म्हणजे ते थोडंसं जेवतात, खाणं पिणं, मग गप्पा गोष्टी, यामध्ये ना कधी 12-1 वाजतात ना ते समजतच नाही आम्हाला. आणि याच कारणामुळे ना आम्हाला झोपायला उशीर होतो आणि त्यामुळे आम्ही सकाळी सुद्धा उशिरा उठतो. आणि खुशीचे बाप्पा उशिराच कामाला जातात, त्यामुळे आमचं सगळं असं दिवसभर निवांत चालू असतं. परंतु आता लवकरच हे शेड्यूल जे आहे ते चेंज होणार आहे, कारण आता आपली खुशी जी आहे ती स्कूलला जाणार आहे आणि तिचं जे बॅच आहे स्कूलची ती मॉर्निंगची आहे. म्हणजेच गेली 4 वर्ष जे आमचं रुटीन चालू होतं ते आता बदलणार आहे, कारण की खुशीची जी मॉर्निंग बॅच आहे त्यामुळे मला सकाळी 7 वाजताच उठणं भाग आहे. रात्रीचं सगळं किचन नीट टापटीप आवरून ना मी असं दूध तापवायला ठेवते आणि त्याच्यानंतर मी घरभर जो पसारा या दोघांनी घातलेला असतो ना तो मी क्लीन करते.
मी ना एक रूल अप्लाय करते, रात्री दररोज झोपताना भांडी आणि माझं जे किचन आहे ते एकदम क्लीन करते. दुसरं म्हणजे जी माझ्या घरभर सगळी संपूर्ण जी घाण केलेली असते खुशीने ती पुन्हा एकदा क्लीन करते. असं केल्याने काय होतं, सकाळी जेव्हा आपण उठतो आणि जेव्हा आपण सकाळचा मूड आपला फ्रेश असतो आणि त्यामध्ये जर असं क्लीन सगळं दिसलं ना की अजूनच आपला मूड जो असतो तो फ्रेश होतो, आपली घाई गडबड होत नाही. त्यामुळे प्रत्येक गृहिणीने ही टिप मात्र पाळावी. इकडे माझी दुसरी कामं होत होती तोपर्यंत दुसऱ्या बाजूला माझं असं दूध तापून सुद्धा तयार झालं होतं. आता मात्र वेळ होती आम्हा सगळ्यांची एकत्र टाइम स्पेंड करण्याची. सो मी जे फ्रूट म्हणजे जांभूळ आणलं होतं खायला रात्री जेवण झाल्यानंतर, तेच मी आल्या ना स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये पाणी अजून एकदा भरलं आणि मीठ टाकलं त्यामध्ये आणि ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं, जेणेकरून जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही ते गारगार खाऊ. मधूनच खुशी अशी लाडाला सुद्धा येते. एवढे किस वगैरे घेऊन झाल्यानंतर, मम्मावरती प्रेम करून झाल्यानंतर ना मी तिला म्हटलं एक जामून ट्राय कर, आणि तिने तो खाल्ला आणि तिला तो खूप जास्त असा वेगळाच लागला कारण की तिने पहिल्यांदाच खाल्ला होता. थोडक्यात सांगायचं तर गेली 4 वर्ष आम्ही हेच रुटीन फॉलो करते. आता मात्र ते बदलणार आहे. बदललेलं रुटीन सुद्धा मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.